आजच्या तिसऱ्या दिवसाचा उत्सव या ठिकाणी हा संपन्न होत आहे आणि हा उत्सव संपन्न होत असताना या ठिकाणी प्रत्येकाचा नामोल्लेख करणार नाही, कारण या ठिकाणी सर्वच आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ आणि गुरुवर्य गुरुजींची सेवा करणारी मंडळी या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहे। तरी देखील परिसरातील सर्वच मंडळी या ठिकाणी गोणेगाव असेल, इमामपूर असेल, खुपटे असेल, धनगरवाडी, गोमळवाडी असेल, वाटापूर असेल, निंबारी असेल, चांदेगाव, पुणतगाव असेल, अंबळनेर, करजगाव, तामसवाडी, त्याचप्रमाणे पानेगाव, शिरेगाव, कोपरे, खेडले, परमानंद, खिरडी असेल, वाळुंजपोई असेल, त्याचप्रमाणे परिसरातील सर्व आदरणीय गुणीजन भजनी मंडळ असेल, आदरणीय हरिभक्ती परायण आमचे जीवलग मित्र, आपल्या आश्रमाचे खूप सेवा करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आणि असं हे गुरुजींच्या नंतर या ठिकाणी आपल्या आश्रमाचं अविरतपणानं असंच जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत नाव तेवत राहावं याकरिता पाठीमागच्या व्यक्तींनी प्रयत्न करावा लागतो। गुरुवर्य जंगली महाराज शास्त्रींच्या पाठीमागं आदरणीय असे शिष्य घडवण्यासाठी देखील यांचं परम भाग्य लागतं आणि तुमच्या सर्व ग्रामस्थांचंही भाग्य लागतं, कारण बाहेर गेल्याच्या नंतर विद्यार्थी कुठले आहे असं विचारलं की रामकृष्ण आश्रमाचं नाव या ठिकाणी निघत असतं आणि त्यापुढे खुपटी नाव आपल्याला पाहायला मिळत असतं। तर आदरणीय हरिभक्ती परायण कानिपनाथजी महाराज आहे, आदरणीय हरिभक्ती परायण अनिकेतजी दादा आहेत, आदरणीय हरिभक्ती परायण विशाल महाराज आहे आणि हार्मोनियम आदरणीय हरिभक्ती परायण गवळी महाराज आहेत आणि सोपदार आहेत, त्यानंतर विनेकरी आहेत। फेटा छान आला का विनेकरांना? छान आला, एकदम मस्त। हा मी बांधलाय बरं, हा छान एकदम। असं झालं की कीर्तन सेवा करत असताना दररोज आमची या ठिकाणी उभं राहणारी महाराज मंडळी 10-10, 5-5 हजार लोकांमध्ये कीर्तन आम्ही नेहमी करत असतो। हे आमचं काय नाही, हे ज्ञानोबा तुकोबारायांचं आहे, परंतु आपल्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी भक्ती उत्सव वाढवण्याकरिता अविरतपणानं प्रयत्न सुरू असतात त्या ठिकाणी कीर्तन करण्याची मजा वेगळी असते। ते कीर्तन म्हणता येणार नाही, कारण या ठिकाणी तुम्हाला काय कीर्तन सांगावं। ज्या मंडळींनी वैकुंठवासी तांबेबाबांसमोर बसून ऐकलेलं आहे, त्यानंतर गुरुजींच्या समोर कीर्तन ऐकलेलं आहे, ज्यांच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, गाथा मुखोद्गत आहे, ज्यांच्या आयुष्यामध्ये दररोज नित्याचा हरिपाठ आहे, नित्याचा काकडा आहे, खरं आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आम्हाला बघायला भेटले। आम्ही इतके भाग्यवान नव्हतो की आम्ही गुरुजीला पाहू, आम्ही इतके भाग्यवान नाही आहोत की आम्ही वैकुंठवासी तांबे महाराजांना पाहू शकण्यासाठी अगोदर जन्माला आलो, पण त्यांच्या रूपामध्ये आणि त्यांचं कर्तव्य काय आहे हे तुमच्या कर्तव्यातून आम्हाला पाहायला भेटतं। आम्ही इतके भाग्यवान आहोत, म्हणून परिसरातील सर्व मंडळी या कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहे। भाग्यवान आहात तुम्ही की या ठिकाणी गुरुजींच्या सानिध्य तुम्हाला आम्हाला लाभलेलं आहे आणि देवाचे खरंच खऱ्या अर्थानं खूप उपकार आहे तुमच्यावरती की या ठिकाणी नेवासा तालुक्यामध्ये तुम्हाला जन्माला घातले भगवान परमात्म्याने। काय केलं? नेवासा तालुक्यामध्ये तुम्हाला भगवान परमात्म्याने जन्माला घातलं। अहो, बाहेर जर या ठिकाणी इकडे खाली जर मराठवाड्यात इकडे तिकडे जर कीर्तनासाठी आपल्या नेवासा तालुक्यातले कीर्तनकार मंडळी जर गेले तर त्या ठिकाणी साक्षात ज्ञानोबा आज आपल्या गावामध्ये येत आहेत अशी भावना लोकांची आहे। त्या अंगाने परमार्थ करत असताना लोक आपल्याकडे बघत असतात। खरंच सांगेन मी आपल्याला की त्रिभुवनामध्ये 9 ठिकाणं पवित्र आहेत। त्रिभुवनात किती? प्रामुख्याने ऐकण्यात आहे माझ्या, 9 ठिकाणं पवित्र आहे, त्यामध्ये पहिल्या नंबरचं पवित्र ठिकाण आपला नेवासा तालुका आहे। आणि खरंच सांगून जाईन मी आपल्याला, ज्ञानोबरायांचा जन्म रेडा बोलवण्यासाठी झाला नाही, ज्ञानोबरायांचा जन्म भिंत चालवण्यासाठी झाला नाही, ज्ञानोबरायांचा जन्म हस्ती ओवाळून माणसं जिवंत करण्यासाठी झाला नाही, तर खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायांचा जन्म ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी झाला। आणि या ठिकाणी आपल्या नेवासा भूमीच्या मातीमध्ये ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली। ह्या मातीतले आपण आहोत की या भूमीला ज्ञानोबरायांनी किती पवित्र म्हणलं। ज्ञानोबरायांच्या शब्दात तुम्हाला सांगतो, ज्ञानोबराय सांगतात, त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोशी क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र
सूत्र ज्ञानोबरायांनी आपल्या मातीमध्ये दिलं आणि तुम्हाला भगवान परमात्म्याने या मातीमध्ये जन्माला घातलं, म्हणून आपण सर्व भाग्यवान आहे. तर या ठिकाणी बघूया जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून काय सांगतात. विठाला विठाला अभंगाची प्रारंभिक शब्दरचना अशी आहे. 3 चरणाचा अभंग आहे. का एखादा जर म्हणेल 3 चरणाचा का, तर कीर्तनाची वेळ आहे 3 ते 5 म्हणून 3 ते 3 चरणाचा अभंग असा आहे. एक सांगून जाईल मी आपल्याला. शास्त्री महाराज तरी इथे नाही आहे, परंतु या ठिकाणी आदरणीय महाराज देखील कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहे. आणि असं आहे की 3 ते 5चा वेळ आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. कंटाळून 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 या ठिकाणी 3:30ला कीर्तन सुरू करावं लागतं. का करावं लागतं सांगू का मावशांना तुम्हाला? इकडे बसलेली सगळी पुरुष मंडळ, तुम्ही येत नाही का? तुम्ही येत नाहीत कीर्तन सेवेसाठी, म्हणून ते 3:30ला सुरू करावं लागतं. 3ला जर आले तर इतका सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होईल. का ती तसं आहे का की तुकोबराय पण सांगून सांगून थकले, सांगून सांगून थकले. त्यांना पण सांगावं लागलं की लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. त्यांना पण पायाला लागावं लागलं. आता किती दिवस तुम्ही साधू संतांना तुमच्या पाया पडायला लावणार आहात? अहो तुम्ही सगळ्यांनी 3 वाजता नाही, 2:45ला इथं आलं पाहिजे. आणि या सगळ्या आमच्या विद्यार्थी मंडळींना, कानिपनाथ महाराज असेल, यांना सगळ्यांना सांगितलं पाहिजे, अहो 3ची वेळ आहे, चला करा कीर्तन सुरू. केलं पाहिजे का नाही? या ठिकाणी जोपर्यंत संत महंतामध्ये आणि संत महात्म्यांच्या सानिध्यात आपण राहतो तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. सांगून जाईल मी आपल्याला. कदाचित जोपर्यंत काळे गुरुजी या ठिकाणी होते, प्रातस्मरणीय वैकुंठवासी वंशी महाराज असतील, ते गेल्याच्या नंतर, अगोदर तुम्ही तर त्यांच्या सानिध्यात होते, पण गेल्यानंतर त्यांची जास्त किंमत कळती. आपल्या भारतभूमीचा हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी माणसाला मोठं होण्यासाठी मरावं लागतं, मोठं होण्यासाठी. आणि त्यांची कीर्ती काय आहे आणि या ठिकाणी ती माणसं काय होती हे जगाला कळण्यासाठी मरावं लागतं. इथे ज्ञानोबराय गेल्याच्या नंतर ओक्साबोक्षी करून रडत होती सगळी, माझी माऊली गेली. ज्यावेळेस सदैव वैकुंठ गमन झालं जगद्गुरु तुकोबरायांचं, त्यानंतर या ठिकाणी जास्त रडत होते. का? आता जगद्गुरु तुकोबराय पाहायला मिळणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर ढसढसा रडत होते. का? या भारतभूमीमध्ये जन्माला आलेले आपण आहोत. जोपर्यंत ती माणसं असतात तोपर्यंत त्यांची किंमत आपल्याला कळत नाही, आणि ती गेली की किंमत कळल्याशिवाय राहत नाही. कमीत कमी हे तुमच्या पाया पडायचं सगळ्यांना बंद करा. आणि जी वेळ आहे पत्रिकेमध्ये, त्या पत्रिकेच्या वेळेत येत चला. आयुष्यभर अहो आम्ही प्रपंच नाही करत, हजारोंनी केले प्रपंच. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत तुमचा माझा नंबर आला. हा प्रपंच संपला नाही. प्रपंचाने आतापर्यंत हजारो लाखो संपवले. या ठिकाणी प्रपंच कोणाचा पूर्ण झाला नाही. 10 मिनिटांनी तुम्ही काय करणार आहात? काय करणार आहेत का तुम्ही? अजिबात नाही काय करणार. म्हणून सगळ्यांच्या पाया पडून या ठिकाणी हा संदेश माझा नाही गड्या, हा संदेश माझा नाही. मला जसे गुरुजी बुद्धी देतील तशा पद्धतीने मी या ठिकाणी बोलणार आहे. शिकविता धनी वेगळाची. या नारदाच्या गादीवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी जो कोणी शिकवणारा आहे तो वेगळा आहे. मला हे सांगायचं, मी काय टिपण पाठ करून आलेलो नाही, कारण आमच्या पाठीमागे एक कीर्तनाची गोड अशी परंपरा आहे. परमपूज्य गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रींच्या संस्थेमध्ये मी राहिलेलो आहे. या ठिकाणी उभं राहिल्याच्या नंतर जे भगवान परमात्मा बुद्धी देतील, जे गुरुजी बुद्धी देतील, जे वैकुंठवासी तांबे महाराज बुद्धी देतील, तशा पद्धतीने मी बोलणार आहे. कदाचित हा संदेश त्यांनी माझ्या बुद्धीमध्ये पाठवला असावा. मला लगेच अभंगावरती बोलायचं होतं, पण कदाचित गुरुजींच्या माध्यमातून हा संदेश माझ्याकडे आलेला असेल. म्हणून लवकर येत चला, म्हणजे कीर्तन सेवा वेळेत होईल. अभंगाची प्रारंभिक शब्दरचना आहे. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की भक्ती आम्ही केली. मग जगद्गुरु तुकोबराय तुम्ही सांगता आम्ही भक्ती केली, आम्ही भक्ती केली, आम्ही भक्ती केली. या ठिकाणी थोडासा प्रश्न निर्माण होईल एखाद्याला, जगद्गुरु तुकोबरायांना असं का वाटलं नाही की असं अभंग गाथेमध्ये लिहावं की भक्ती मी केली? संताजी महाराज जगनाडे लिहिण्यासाठी होते.
आणि जगद्गुरु तुकोबाराया या ठिकाणी अभंग सांगत होते. अभंग सांगत असताना एक एक अभंग संताजी महाराज लिहित होते. अभंग लिहिल्याच्या नंतर गरम शिक्का या ठिकाणी कोळशामध्ये घालून ठेवत होते आणि झाल्याच्या नंतर तो शिक्का जिभेवरती ठेवत होते. अभंग जर चुकीचा असेल तर जिभेला चटका बसत होता. अभंग जर चुकीचा असेल तर जिभेला चटका बसत होता. असे प्रत्येक अभंगाचा एक एक चटका या ठिकाणी त्यांच्या वाणीला बसत होता आणि अभंग गाथा या ठिकाणी जन्माला घातली. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली. जगद्गुरु तुकोबाराय आम्ही वाक्यप्रयोग का केला असावा की आम्ही शब्द कधी आम्ही वाक्प्रचार होतो पहा. या ठिकाणी अनेक वचनामध्ये जेव्हा व्यक्ती बोलत असते त्यावेळेला अनेक वचनाचा उपयोग या ठिकाणी शब्दाच्या माध्यमातून केला जातो. तर आम्ही म्हणण्याचा अर्थ असा आहे की जगद्गुरु तुकोबारायांच्या कालखंडामध्ये जेवढी काही संत मंडळी आहे त्यांनी सर्वांनी मिळून जी भक्ती केली म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भक्ती आम्ही केली विठाला विठाला. भक्ती आम्ही केली. मग तुकोबाराया तुम्ही भक्ती करत आहात याच्यात नवल काय आहे? जगामध्ये कोण भक्ती करत नाही मला सांगा? जगामध्ये कोण भक्ती करत नाही सांगा? असं आहे की माणूस जन्माला आल्याच्या नंतर काही गुण माणसाला स्वकर्तृत्वाने मिळवावे लागतात, पण काही गुण जे आहे ते उपजताच आईच्या उदरातून पोटातून बाहेर आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्या सोबत जन्म घेत असतात, सोबत येत असतात. त्यामध्ये भाविकपणा, श्रद्धाळूपणा आणि भक्ती ही आईच्या उदरातून जन्म घेत असते. विठाला विठाला. ज्ञानोबारायांची ओवी घरी घेऊन जात. ज्ञानोबाराय सांगतात, देखे मनुष्य जात सकळ ते हे स्वभावताची भजनशील. वाह क्या बात आहे. यांच्यासाठी झाले असे केवळ माझे ठाई. ज्ञानोबाराय सांगतात की या विश्वामध्ये कोण असा आहे की तो भगवंताची भक्ती आईच्या उदरातून बाहेर घेऊन नाही आला. सगळेच भक्ती करतात, पण या ठिकाणी नक्कीच तुमची आणि माझी भक्ती या ठिकाणी वेगळी असली पाहिजे आणि जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती वेगळी असली पाहिजे. विठाला विठाला. कारण जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला असावा, भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला जन्माला घातले. काय केलंय? भगवंताने तुम्हाला आम्हाला जन्माला घातलंय, गोड असं शरीर दिलंय. काय केलंय? गोड असं शरीर दिलं पहा. देवाने तुम्हाला आम्हाला शरीर देत असताना गोल, वक्राकृती, त्रिकोणी, चौकोनी, आयताकृती असं दिलंच नाही, असं गोड दिलं पहा. देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. गोमटा देह या झाला फाटाफाटिकीचा, ते आपल्याला घ्यायचं नाही. तर गोमटा देह या ठिकाणी भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला दिला. महिला मंडळी लक्ष द्या. तर फक्त देह देऊन भगवान परमात्मा थांबला नाही, तर त्या देहाला इंद्रियाची योजना केली. प्रत्येक अवयव जिथल्या तिथं दिलंय पहा. प्रत्येक अवयव देवाने. ऑब्झर्वेशन करा, भारताची एवढी लोकसंख्या आहे, एक तरी फिंगरप्रिंट या ठिकाणी कुणाचा कुणाला मॅच होतोय का? एखादा व्हायला पाहिजे ना. बरं, एवढे कोट्यावधी जीव माणसं जन्माला घातलेत, एखादा माणूस दुसऱ्या माणसासारखा आहे का? बरं, असून असून या इथं काय आहे हो? ह्या मुठभर जागेमध्ये काय आहे? 2 डोळे, 1 नाक, 1 मुख, 2 कान, डोकं. काय याच्यात काय वेगळं आहे? पण कुणाचं नाक सरळ, कुणाचं वाकडं, कुणाचं मध्ये, कुणाचे कान मोठे, कुणी गोरा, कुणी सावळा, अशा पद्धतीने आहे. मग भगवान परमात्म्याने जे इंद्रिय दिलेले आहेत, मग एक एक इंद्रिय आणि त्या एका एका इंद्रियासाठी मी आपल्याला प्रमाण देणार आहे. कारण का तर भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची.
ती मर्यादा राखून या ठिकाणी मी कीर्तन सेवा करणार आहे, कारण मी गुरुजींची सेवा करतो इथे. विठाला विठाला विठाला. चला, पहिलं इंद्रिय आपण घेऊ. भगवान परमात्म्याने तुम्हाला डोळे दिलेत. डोळे दिले सगळ्यांना. तर डोळे कशासाठी दिलेले आहे? एखादी मावशी उठेल आणि म्हणेल, महाराज हे डोळे जे दिलेले आहे, तर डोळे कशासाठी आहे? जीवन जगत असताना घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर आपल्याला जग पाहायला मिळावं याकरिता भगवान परमात्म्याने नेत्र दिलेले आहेत, त्याकरिता दिलेले आहे. पण संतांना जर आपण विचारलं की डोळे कशासाठी दिलेले आहे, तर महाराज सांगतात, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, हे जीवन सुख देवा, हे जीवन सुख देवा. डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, हेची मज सुख देई देवा. भगवान परमात्म्याला जर त्या नेत्रकमलाने पाहिलं तर त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती जे सुख आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. चला, पुढचं इंद्रिय आहे. देवाने तुम्हाला कान दिलेत. दिलेत ना सगळ्यांना? माझा आवाज ज्या कानातून तुम्हाला येतोय, कान दिलेत सगळ्यांना. कान कशासाठी आहे? चष्म्याच्या दांडे ठेवण्यासाठी का? कान कशासाठी आहे? तर कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, हे मज विश्रांती देई देवा. भगवान परमात्म्याचे गुणानुवाद श्रवण करण्यासाठी भगवंताने आपल्याला काय केलंय, तर कान दिलेले आहे. त्यानंतर भगवान परमात्म्याने मुख कमल सर्वांना दिलेलं आहे. मुख कमल दिलेलं आहे ना, त्या मुखाच्या माध्यमातून दिवसभर आपल्या मित्रासोबत गप्पा मारण्यासाठी मुख कमल अजिबात दिलेलं नाही. मग कशासाठी दिलेलं आहे? तर बोलावा विठ्ठल. जास्त लांब लांब चाली म्हणून मी आपला वेळ अजिबात घेणार नाही, कारण चालीतले पक्के माणसं आहेत तिथं समोर सगळे बसलेले. मी किती चालीचं आहे तुम्हाला कशाला दाखवू? तुम्हाला माझी चाल माहिती आहे. तर बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे येणे सोसे मन, झाले भरी. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. भगवान परमात्म्याला आळवण्यासाठी मुख कमल आपल्याला काय केले? भगवान परमात्म्याने दिले. चला, देवाने तुम्हाला हात दिलेत सगळ्यांना. हात दिलेत का? हात कशासाठी? करे टाळी बोला मुखी नाम. मुखाने काय करायचं? भगवान परमात्म्याचे गुणानुवाद गावेत, हाताने टाळी वाजवावी. असं आहे. जोपर्यंत हात सुदृढ आहे, सक्षम आहे, तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नसते. पण ज्या वेळेला याच्यातली ताकद निघून जाते ना महाराज, त्यावेळेला याची किंमत आपल्याला कळल्याशिवाय राहत नाही. एखाद्याला जर आपण कधी कधी कीर्तनामध्ये सेवेमध्ये जर म्हटलो, गावामध्ये सप्ताह चालू आहे, बाबा 2 तास प्रहार घेता का? त्यावेळेला ते म्हणत असते, महाराज घेतला असता बरं का, मानेचं हाताचं ऑपरेशन झालंय, मणक्यात गॅप पडला. आणि योगायोगाने त्याच्याच घरी जर चहा घेण्यासाठी गेलो तर 15 किलोचा नातू दिवसभर सांभाळतो. काय करतो? 15 किलोचा नातू. त्याला माहिती जेवायलाच भेटणार नाही सकाळी. अजिबात नाही. पण जोपर्यंत हात सक्षम आहे तोपर्यंत ह्या हाताची जी ताकद आहे, कधीतरी विणा हातामध्ये आला पाहिजे, कधीतरी पखवाज हातामध्ये आला पाहिजे, कधीतरी टाळ आपल्या हातामध्ये आला पाहिजे, कधीतरी संतांची चरण आपण पकडले पाहिजे, कधीतरी इथल्या चटया आपण उचलल्या पाहिजे, कधीतरी झाडलोट केली पाहिजे. काय करावी सांगू तुम्हाला मी? आकडूपणा अजिबात करू नका. ही जळणारी लाकडामध्ये काय होणार आहे? लाकडामध्ये जळणार आहे सगळं. हात कशासाठी आहे? टाळी वाजवण्यासाठी आहे. त्यानंतर पाय जे भगवान परमात्म्याने तुम्हाला दिलेले आहे, पाय कशासाठी दिलेले आहे? तर टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी पंढरीची. पंढरीच्या वारीला जाण्यासाठी
जाण्यासाठी भगवान परमात्म्याने या ठिकाणी काय केलेलं आहे, तुम्हाला पाय दिलेले आहे. मग जोपर्यंत त्या पायामध्ये हातामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपण परमार्थ नक्की केला पाहिजे. महिला मंडळ थोडस पुढे सरका म्हणजे पाठीमागून येणाऱ्यांना जागा मिळेल. विठाला 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 काही आहेत प्रामाणिक, काही सरकल्या, काहींनी फक्त सरकल्यासारखं केलं, तिथंच बसले. ते काय म्हणावं तुम्हाला, घरीच ऐकत नाही तुम्ही, आमचं कधी ऐकता बुवा. आता शांत बसा. सरकल्या ना आता शांत बसा. झालेत का शांत? झालेत का शांत? झाल्या 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 हा झाल्या. भगवान परमात्म्याने जे इंद्रिय तुम्हाला दिलेले आहेत, तर या प्रत्येक इंद्रियाची योजना परमार्थ करण्यासाठी आहे. मीराबाईंचं गोडपद आहे पहा. मीराबाई सांगतात, हे सर्व इंद्रिय जे तुम्हाला दिलेले आहे, या प्रत्येक इंद्रियाची सार्थकता कशामध्ये आहे, आणि भगवान परमात्म्याची कोणती सेवा केल्याच्या नंतर हे इंद्रिय परमात्म्यापर्यंत प्राप्त होणार आहे. मीराबाईंचं पद आहे, भजन करा घरी घेऊन जा. विठाला विठाला विठाला. मीराबाई सांगतात की है आंख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो कहे जो रहे दर्द बातों में, बेकार वो कहे जो रहे दर्द बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे, मर कर भी मरना है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी रे लगन, ऐसी लागी लगन, मेरा गई मगन, ऐसी लागी लगन, मेरा गई मगन, वो तो गली गली हरी गाने लगी, महलों में बली बन के जोगन चली, महलों में बली बन के जोगन चली, मेरा रानी दीवानी कहानी लगी, ऐसे आगे लगन, ऐसे आगे लगन, ऐसे आगे लगन, मेरा अशा पद्धतीने तुम्ही जर या इंद्रियाच्या माध्यमातून भगवंताची सेवा कराल तर तुम्ही भगवंतापर्यंत प्राप्त होणार. पहिला मुद्दा होता भगवान परमात्म्याने तुम्हाला शरीर दिलं. दुसरा मुद्दा होता भगवान परमात्म्याने तुम्हाला इंद्रिय दिले. माझा तिसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला या नर शरीरामध्ये बुद्धी नावाचा घटक दिलेला आहे. त्या बुद्धी नावाच्या घटकाच्या माध्यमातून तुम्हाला परमात्म्याला आपलंच करता येईल. पहा, मग एखादा उठेल आणि म्हणेल महाराज या ठिकाणी बुद्धी नावाचा घटक तुम्हालाच दिलेला आहे का?
जनावरांचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर जनावर माणसापेक्षा हुशार आहेत. तुम्हाला सिद्ध करून देईल मी. एखाद्या गावामध्ये जर दरोडा पडला, इकडे लक्ष द्या, चला. एखाद्या गावामध्ये जर दरोडा पडला तर पोलीस खातं 1-1.5 महिना या ठिकाणी चोरांचा शोध लावत असतं महाराज. तो शोध जर नाही लागला तर 8-15 दिवसाच्या नंतर पोलीस खातं एका पथकाची नियुक्ती करत असतं. त्या पथकाचं नाव काय? वा वा, म्हणजे संस्कृत सगळ्यांना बोलता येतं गुरुजींच्या सानिध्यामध्ये. आता इथून पुढे संस्कृतमध्ये कीर्तन करायला काही अडचण नाही. मी जर म्हणलो मम नाम अमोल हा, तर सगळे म्हणतील भवतः नाम किम, ते पण म्हणतील मम नाम. तुमचं तुम्ही सांगाल, हुशार आहात सगळे. 15 दिवसानंतर या ठिकाणी पोलीस खातं त्या श्वान पथकाची नियुक्ती केल्याच्या नंतर काय करत असतं? 4 दिवसांमध्ये शोध लावत असतं. 15 दिवस, 1 महिना, 1.5 महिना ज्या पोलीस खात्याने शोध लावला, पोलीस म्हणजे माणसं, त्यांना न लागता कुत्र्यांनी त्यांचा शोध लावला. आता मला सांगा, कुत्रे हुशार की माणसं हुशार? म्हणजे माणसाची जागा कुणी घेतली? माणसाची जागा कुणी घेतली? कुत्र्याने घेतली. म्हणजे कुत्रे त्यांच्यापेक्षा काय आहे? हुशार आहे. हे जर कळलं नसेल, एका मिनिटात एक उदाहरण देतो. म्हणजे या देहामध्ये जी तुम्हाला मला बुद्धी दिलेली आहे ती किती प्रगल्भ आहे, त्याची किंमत आपल्याला कळावी याकरता एक दृष्टांत सांगतो. भजन करा विठाला विठाला. अगोदर सांगून जाईन, दृष्टांत याच्यासाठी आहे की भगवान परमात्म्याने जी बुद्धी या देहामध्ये दिलेली आहे ती किती पवित्र आहे, किती अलोभनीय आहे, आणि या बुद्धीच्या माध्यमातून आपल्याला परमार्थ घडावा याकरिता दृष्टांत देईल. 2 मैत्रिणी होत्या. काय होत्या? 2 मैत्रिणी होत्या, जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. तर एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीकडे नित्याने कायम जायची. कशासाठी? चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी. आणि मला असं वाटतं की प्रत्येकीला एक मैत्रीण प्रायव्हेट अशी असते, मनातल्या गोष्टी शेअर करण्यासाठी एक मैत्रीण असते. पहिली मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीकडे जायची, दिवसभर एक दुपारच्या वेळेला जायची. जात असताना ती एक दुधासाठी कप घेऊन जायची कानिफनाथ महाराज. आणि गप्पा झाल्या की मैत्रिणीकडनं त्या कपामध्ये दूध घरी घेऊन यायची. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने झाले. दररोजचा नित्याचा नियम होता की गप्पा मारायच्या मैत्रिणीसोबत आणि येताना दूध घेऊन यायचं. तर त्या ठिकाणी दुसरी जी मैत्रीण होती तिनं तिचा एक दिवस पान उतारा केला. पान उतारा शब्द आपल्या नेवासा तालुक्यामध्ये प्रख्यात आहे, त्याच्यामुळे वेगळा सांगण्याची गरज नाही. तिने सांगितलं, बाई तू दररोज येते, मला पण घरामध्ये कोणीतरी विचारण्यासाठी आहे, मला पण पतिराज आहे, मला पण ननंद आहे, मला पण सासरा आहे, मला पण सासू आहे. सासू म्हणजे काय तुम्हाला माहिती का? जी तुमच्या डोळ्यातून दररोज 3 वेळेला काढते आसू तिला म्हणतात सासू. हा, मला पण ननंद आहे. ननंद म्हणजे काय माहिती का? जी तुमच्या जीवनामध्ये कधी येऊ देत नाही आनंद, तिला म्हणतात. आता हे बाकीचं सांगायला मला इथं गुरुजींच्या प्रांगणामध्ये कीर्तन आहे, त्याच्यामुळे बाकीचं सांगत नाही. हा बाई, तू तुझ्या जीवनामध्ये दूध आणत नाही का? तिने सांगितलं, बाई माझ्या घरामध्ये दररोज दूध आणते, पण ते घरातलं काळं मांजर आहे ना, ते दूध पिते, म्हणून मी कप घेते आणि तुझ्याकडे येते. आता कळलं तुम्हाला? तिने सांगितलं, हे बघ, आजचं शेवटचं दूध घ्यायचं, चालतं व्हायचं, परत दुधासाठी माझ्याकडे अजिबात यायचं नाही. बुद्धी सांगतोय तुम्हाला. दूध घेतलं, घरी आली, किचन वरट्यावरती दूध ठेवलं आणि पतिदेवाला सांगितलं, हे बघ, एक तर हे मांजर तरी घरामध्ये ठेवा, नाहीतर मला तरी घरामध्ये ठेवा. वैतागली मैत्रीण, आता उद्यापासून दूध देणार नाही. आता असा प्रश्न तुम्हाला जर तुमच्या समोर उपस्थित झाला असता तर तुम्ही कोणतं मांजर घरात ठेवलं असतं हे तुम्ही मला सांगा. गृहस्थी सगळे एका कुंभमेळ्यातून आले तुम्ही सगळे. त्याने विचार केला, रक्षाबंधनाला जर मला कधी सांगितलं 4 दिवस माहेरी जायचे तर 8 दिवस पाठवतो, 1000 रुपयांची साडी जर घ्यायची असेल तर 2000 रुपयांची घेतो, आणि हे मांजर टेन्शन देतंय, आज काही झालं तर ह्या मांजराचा प्रतिशोध घेतला पाहिजे. तेच दूध वाटीमध्ये टाकलं, ते मांजर प्यायला लागलं आणि गोणीमध्ये घातलं, तोंड बांधलं, गाडीला बांधून नेवासा फाट्यावरती नेलं. कुठं सोडलं सांगू का? ते बांबू नाहीत का? हा, तिथं सोडलं आणि त्या मांजराला सांगितलं, महाराज जायचंच झालं तर इकडे नगरला जा, जायचंच झालं तिकडे संभाजीनगरला जा, पण पुन्हा फिरून
गोनेगावच्या आश्रमात अजिबात यायचं नाही. गोनेगावला अजिबात यायचं नाही सांगितलं. दमला होता, शिनला होता, भागला होता. एकादशीचा दिवस होता. येता येता म्हणजे विश्वमाऊलीचं दर्शन घेतलं. ज्ञानोबारायांचं घरी आला. दमला होता महाराज. बसला मटकन खाली. ऊन मी म्हणत होतं. बायकोला सांगितलं पाणी आण पिण्यासाठी. महाराज तांब्या घेतला, हातामध्ये ठेवला. ते पाणी त्याच्या मुखाकडे पाहत होतं. मुख त्या पाण्याकडे बघत होतं. काही क्षणात ते पाणी आतमध्ये जाणार होतं. तेवढ्यात असं झालं कानिपनाथ महाराज ते मांजर आलं ना उंबऱ्यावर येऊन बसलं. बरं आलं तर शांत नाही बसलं. ते म्हटलं मालक मी मी आत येऊ का? हा, आता मला सांगा. दृष्टांत माझा संपला. हे मांजर नेमकं कोणत्या मॅपच्या कॉलेजमध्ये शिक्षणाला गेलं म्हणून त्याचं तोंड बांधून सोडलं तरीही घरी आलं. आता मला सांगा पशु पक्ष्यांची बुद्धी तुमच्यापेक्षा प्रगल्भ आहे का नाही? या ठिकाणी मॅप लावून प्रवास करणारे बरेच आहे. आम्हीच दिवसातून 4 बाऱ्या मॅप लावतो तरी ते मॅप आम्हाला 10-10 किलोमीटर लांबूनच घेऊन जात आहे. आता मला सांगा मांजर घरी आलं म्हणजे ते तुमच्यापेक्षा हुशार आहे का नाही? असे हजारो मांजर एकत्रित आले. या सिद्धांतावर आता दृष्टांत कशासाठी सांगितला? असे हजारो मांजर जरी एकत्रित आले तर त्यांना या आश्रमात येऊन कीर्तन ऐकण्याची बुद्धी कधी होणार नाही. असे लाखो करोडो मांजर जरी एकत्रित आले त्यांना वारीला जाण्याची कधी बुद्धी होणार नाही. म्हणून या देहामध्ये भगवान परमात्म्याने जी बुद्धी दिलेली आहे ती काही अलौकिक बुद्धी आहे आणि त्या बुद्धीच्या माध्यमातून तुम्ही भगवत प्राप्ती करू शकता. म्हणून या बुद्धीला एक अनन्यसाधारण बुद्धी म्हटलंय हरिपाठामध्ये. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. पहिला मुद्दा आपल्याला सांगितलं भगवान परमात्म्याने तुम्हाला शरीर दिलं. दुसरा मुद्दा सांगितला भगवान परमात्म्याने तुम्हाला या शरीरामध्ये इंद्रिय दिले. तिसरा मुद्दा सांगितला की भगवान परमात्म्याने तुम्हाला बुद्धी नावाचा घटक दिलेला आहे. या सर्वाच्या माध्यमातून तुम्हाला भगवत प्राप्ती करून घेता येईल. अगदी त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबराय सांगतात हे सर्व मला दिल्याच्या नंतर या ठिकाणी आम्ही काय केलं तर आम्ही भक्ती केली. अभंगाच्या पहिल्या चरणात भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, 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 सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही
भक्ती आम्ही केली चांदोरी उद्वेग भक्ती आम्ही केली चांदोरी उद्वेग भक्ती आम्ही केली चांदोरी सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही धरदयाचा संग सुख आमधाले धरदयाचा संग सुख आमधाले धरदयाचा संग सुख आमधाले धरदयाचा मूलभूत गरजा जीवन जगण्यासाठी 3 आहे माणसाच्या. कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा आणि त्यानंतर अन्न, मान, धन. चला एक एक मुद्दा पाहिल आणि जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आणि तुमचं माझं जीवन याच्यातला फरक दाखवून मी आपल्याला देणार आहे. चला पहिला मुद्दा आहे तर अन्न हा माझा पहिला मुद्दा आहे. आता पहा, जगद्गुरु तुकोबारायांच्या कालखंडामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना अन्न जर होतं असं कुणी म्हणेल तर श्री एक अन्न करिता मेली. जगद्गुरु तुकोबारायांना अन्नाची पूर्तता करण्यासाठी त्यांच्याकडे अन्न नव्हतं. तुम्हाला मला दररोज सकाळी वेगळी भाजी आहे, दुपारी वेगळी भाजी आहे, संध्याकाळी वेगळी भाजी आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांमध्ये आणि तुमच्यामध्ये हा फरक आहे. दुसरी गोष्ट, वस्त्र. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांकडे जेवढे वस्त्र होते, एक धोतर होतं, एक बाराबंदी होती. त्यानंतर असं सांगतात जिजामाता जिजामाता स्नान करत असताना एक साडी जिजामातेकडे होती आणि जिजामाता आंघोळी करता बसल्या आणि नवी जी साडी होती ती त्या नाणीवरती ठेवली. पहा, आता बाथरूम आहे पण त्याला नाणीच म्हणतात. वरती ठेवली. एक कोणीतरी आली भिकारी आणि सांगितलं, महाराज अहो साडी फाटली आहे का? महाराजांना ती समोर दिसली, घेतली देऊन टाकली. महाराज विना घेतला निघून गेले. पाठीमागं काय झालं ते मला माहित नाही. जगद्गुरु तुकोबारायांकडे तुमच्याकडे जेवढे वस्त्र आहे तेवढे वस्त्राची पूर्तता अजिबात नव्हती. पहा, माझ्या समोर बसलेले पुरुष मंडळी, जुन्या काळामध्ये असं म्हणतात की 3-3 भावंडामध्ये एक शर्ट होता. घातलेली मंडळी बहुतेक माझ्या समोर असताना तुम्ही का? दोघांनी नीट व्यवस्थित घरात काम करावं, शेतामध्ये राबावं, एकानेच काहीतरी गावकी करून यावी याच्याकरिता कदाचित तो एक शर्ट असावा असं मला वाटतं. आणि ते समाधानी होते, सुखी होते. पण आता असं आहे की 10 शर्ट ड्रायक्लीनला गेली की 10 घरामध्ये असतात. म्हणजे तुमच्याकडे वस्त्र आहे. आता तुमचं थोडंसं बाजूला ठेवा. तुम्हाला यांचं सांगताना लय हसू आलं ना, यांच्याकडे या. आता तुम्ही काय करा, यांच्याकडे या. डिझेल तुमचं, पेट्रोल तुमचं आणि पाहुण्याकडे गेलं का साडी यांना. साडी कोणाला? साडी यांना. मला काय आतापर्यंत कोणी धोतर आणि नेहरू घेतला नाही बाबा. साडी यांना. असं आहे. यांच्याकडे साड्या एवढ्या आहेत. हा, साड्या तुमच्याकडे एवढ्या आहे. कपाट उघडलं रे उघडलं की अंगावर पडतात. तुम्हाला सांगतो कानिपनाथ महाराज, ह्या जर गेल्या म्हणजे तिकडं नाही, यमपुरीला नाही, गेल्या म्हणजे पंढरीच्या वारीला, आळंदीच्या वारीत जर तुम्ही गेलात तर एकाही साडीचा नंबर परत येणार नाही. इतक्या साड्यांची पूर्तता तुमच्याकडे आहे. म्हणजे तुमच्याकडे काय आहे? वस्त्र आहे, अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा
जगद्गुरु तुकोबारायांकडे राहण्यासाठी घर चंद्रमौळी होतं. लांब लांब प्रमाणे सांगून वेळ घेणार नाही. घरात बसल्या बसल्या या ठिकाणी चंद्र दिसत होता, असं जगद्गुरु तुकोबारायांचं घर होतं. आणि तुमच्याकडे पत्रे आहेत, स्लॅब आहे, या ठिकाणी झोपडी असेल, पण जगद्गुरु तुकोबारायांची तुमची परिस्थिती नाही. चला, अन्न वस्त्र निवारा, त्यानंतर आता अन्न मान आणि धन. चला, जगद्गुरु तुकोबारायांना तुमच्यापेक्षा मान जास्तच होता. काय होतं? कशाचं तुमच्या इतका जास्त? अहो, एका कालखंडामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची धिंड गाढवावरती काढली. जगद्गुरु तुकोबाराय रडायला लागले आणि तुकोबाराय म्हणत होते, कोपला पाटील मान सांगतोय, कोपला पाटील गावीचे लोक आता मज भिका कोण घाली, आता मज भिका कोण घाली. गावातला पाटील कोकला हो. तुम्ही जर गावामध्ये गेले, राम राम श्याम श्याम करतात तुम्हाला. पाटील चहा पाजतील, नाश्ता घालवतील, पण जगद्गुरु तुकोबारायांची परिस्थिती नव्हती. चला माझ्या ज्ञानोबारायांकडे. आता तुम्ही तिथं जाऊन डोकं आपटवता, पण ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांच्या छोट्याशा 5 वर्षाच्या मुक्ताईला मांड खाण्याची इच्छा झाली ना, खापर मिळू दिलं नाही कुणीतरी. घेतलेलं मुठभर पीठ खाली टाकून पायाने पसरवलं का, पुन्हा जर घेतलं तर. हा, म्हणजे तुमच्याकडे काय आहे? तुम्हाला मान आहे. मान असं नाही कळत, लग्न सराई चालू आहे. ज्या वेळेला तो नवरदेव सासरवाडीला गेला तर त्याची मिरवणूक काढण्यासाठी त्याला घोडा असतो. त्या गाढवाला बसण्यासाठी काय असतो? नवरदेवाला घोडा असतो. म्हणजे त्याला काय आहे? मान आहे. तो संपूर्ण गावामध्ये फिरत असताना त्याच्या समोर फटाके वाजवले जातात, बँड वाजवला जातो. त्याला काय आहे? मान. मान. तो नवरदेव सभा मंडपाच्या प्रवेशद्वारावरती आला, मंडपाच्या, की त्याला ओवाळण्यासाठी एक महिला येते. मान सांगतोय तुम्हाला मी. तिचं नाव काय? तिचं नाव काय? हा, वर ओवाळणी म्हणतात. ती कोण ओवाळतं? मावळण म्हणा, आत्या म्हणा, बरोबर. तिला काय आहे तिथे? त्याचं नाव काय आहे? मान. बरं, ती अशी विचित्र असते, 150 रुपयाची समई घेऊन येते, 1500ची साडी भावाकून घेऊन जाते. घरी गेली की परत म्हणते चांगलीच नाही दिली. म्हणजे तिला तिथे काय आहे? मान आहे. तो नवरदेव आणि नवरी चालत 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 त्या फुलांच्या रांगेतून पुढे येतात. पाटावरती उभा राहिल्याच्या नंतर त्या नवरीच्या पाठीमागे नवरदेवाचा मामा, नवरदेवाच्या पाठीमागे नवरीचा मामा, बरोबर ना? नाही ना, नवरदेवाच्या आणि नवरीच्या पाठीमागे त्या मामाला तिथे काय आहे? मान आहे. त्या मामाची कॅटेगरी ही कधी कधी अशी असते, तो मामा गटारात जर पडला तर पोरांना धरून धुवून हिसळून दुसरे कपडे घालून उभा करावा लागतो. त्या मामाला काय आहे तिथे? मान. सप्तपदी झाली की त्या ठिकाणी कान पिळण्याचा एकाला काय आहे? मान. सप्तपदी झाल्याच्या नंतर जेव्हा सप्तपदी चालते त्यावेळेला नवरदेव आणि नवरी त्यांचे बूट शूज काढून ठेवतात. त्यांचं ते बूट शूज चोरण्याचा एकीला काय आहे? एका चोरटीला हा मान. हे नवरदेव नवरी घरी गेले की त्या नवरीचा रस्ता अडवण्याचा काय आहे एकीला? आता इथपर्यंत बात झालं ना? किती काय ऐकता आता? तुमचे लग्न आठवले तुम्हाला सगळे? हा, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मान आहे, पण जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये त्यांना मान नव्हता. मग या ठिकाणी तुमच्याकडे तुम्हाला मान आहे, जगद्गुरु तुकोबारायांना मान नव्हता. तुमच्याकडे अन्न आहे, धन आहे. धन आहे ना सगळ्यांकडे? अन्न आहे, मान आहे, धन आहे का सगळ्यांकडे? सगळ्यांकडे. तुम्ही आता नाही म्हणाल, फक्त नोटबंदी झाली की तुमच्या गाठोडे बाहेर निघत असतात, हे आम्हाला माहिती. हा, म्हणजे तुमच्याकडे काय आहे? धन आहे. इकडे बसलेले तुमच्या खिशामध्ये नसतील पण फोन पेला नक्की. म्हणजे तुमच्याकडे काय आहे? धन आहे. यातलं जगद्गुरु तुकोबारायांकडे काहीही नव्हतं, तरी देखील सगळ्यांना या ठिकाणी सगळ्या गोष्टींवरती मात करून जगद्गुरु तुकोबाराय परमार्थ करत होते. म्हणून महाराज सांगतात, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग,
सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही काय केलं, प्रपंचाला बाजूला ठेवलं आणि भक्ती केली. प्रपंचाच्या एकाही सुखाचा विचार न करता फक्त भक्ती केली. त्यांची भक्ती तुमच्या माझ्यासारखी 3 ते 5, 3.5 ते 5.5 अशी नव्हती बरं. तर कशी होती? दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद त्यामणी बैसलासे, अशी जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती होती. आणि ती भक्ती करत असताना जगद्गुरु तुकोबरायांचं प्रपंचाकडे अजिबात लक्ष नव्हतं. पहा, जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या आयुष्यामध्ये भक्ती करत असताना दररोज कुठे बसण्यासाठी जागा मिळेल तिथे बसायचे आणि त्यांचं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. एकदा जगद्गुरु तुकोबराय या देहू गावामध्ये एका बांधावरती शिळा होती आणि त्या शिळेवरती जायचे, भजन भक्ती करायचे. ती जी जमीन होती तर ती जमीन पुण्याच्या जहागीरदाराची होती, पुण्याच्या जहागीरदाराची होती. जगद्गुरु तुकोबराय एकदा असे विणा घेऊन बसले शिळेवरती आणि तो आला, त्याने बघितलं की जगद्गुरु तुकोबराय माझ्या शेतातील बांधावरती या ठिकाणी बसतायत, भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन सुरू आहे. किती भाग्यवान आहे मी, किती भाग्यवान आहे मी की माझ्या शेतामध्ये जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी काय करतायत, भजन भक्ती करतायत. जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं, महाराज मी किती भाग्यवान आहे की माझ्या बांधावरती शिळेवरती तुम्ही येऊन बसता, भजन भक्ती करता. तुकोबराया, या ठिकाणी तुम्ही ज्या शेतामध्ये बसलेले आहात ना, हे ज्वारीचं शेत दिसतंय सगळं तुमच्या समोर, ज्वारी, त्या शेतात ज्वारी पेरलेली होती, ज्वारीचं शेत दिसतंय तुम्हाला. थोड्या दिवसामध्ये याला दाणे भरतील. काय होईल? थोड्या दिवसांमध्ये दाणे भरतील. तुम्ही जर तुकोबराया या ज्वारीचं रक्षण कराल तर तुम्हाला अर्धामन दाणे मिळतील. काय मिळेल? अर्धामन ज्वारी मिळेल तुम्हाला. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, चालेल म्हणे, काय अडचण नाही, काही अडचण नाही. दुपारी भागीरथी आली, छोटीशी. कोणाची? जगद्गुरु तुकोबरायांची भागीरथी आली. भागीरथीने सांगितलं, बाबा आई बोलावते जेवायला, घरी चला. तेव्हा तुकोबरायांनी सांगितलं, बाई आता घरी नसतं यायचं, आता मालकाचं शेत राखायला घेतलंय, मालकाचं शेत राखायला घेतलंय आणि त्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आपल्याला अर्धामन ज्वारी मिळणार आहे. छोटीशी भागीरथी पळत 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 घरी गेली आणि आईला सांगितलं, आई बाबांनी सांगितलं मालकाची ज्वारी राखण्यासाठी घेतली आणि त्याच्या मोबदल्यात अर्धामन ज्वारी आपल्याला मिळणार आहे. पहिल्यांदा पांडुरंगाला हात जोडले, पहिल्यांदा जिजामातेने सांगितलं. नाही तर माझ्या बापांनी काय केलं होतं म्हटले, फुटकाची विना त्याला 2 तार,
करिएर झार पंढरीचा करिएर झार पंढरीचा माझ्या माय बापे बरे नाही केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या पदरी बांधिले भिकाऱ्याच्या माझ्या माय बापे बरे नाही केले. बरं झालं देवा कुठंतरी पतिराज आता काम धंदा करायला लागले दिवसामाग दिवस जाऊ लागले आणि त्या ठिकाणी जशी जशी ज्वारी वाढायला लागली दिवसामाग दिवस जाऊ लागले तसे त्या कणसामध्ये दाणे भरायला लागले. काय झालं कणसांमध्ये दाणे भरायला लागले. आता साहजिक आहे दाणे भरायला लागल्याच्या नंतर तिथं पाखरं येऊन बसायला लागले. पाखरं येऊन बसायला लागल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांना असा माळ करून देण्यात आला. आपल्या भाषेत तिकडे माळच म्हणतो आपण सर्व. माळ करून देण्यात आला. जगद्गुरु तुकोबराय तिथे वरती बसायचे माळावरती. आता तुम्ही आम्ही असो तर या ठिकाणी गोफण घेतली असती हातामध्ये गलूल घेतली असती सगळे पाखरं हकलून लावले असते पण ते जगद्गुरु तुकोबराय होते. काय होते जगद्गुरु तुकोबराय होते. सकाळी आले की त्यांच्या सोबतच पाखरं यायचे. संतोष महाराज जगद्गुरु तुकोबराय येऊन बसलेले बघितले की त्यांच्या सोबतच पाखरं यायचे. मग ते गलुलीने हाणत नव्हते त्या गोपनीने हाणत नव्हते तर जगद्गुरु तुकोबराय म्हणायचे या 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 बसा या या बसा इकडे काही बसा पाठीमागून काही बसा इकडच्या बाजूला जागा आहे इकडे काही बसा. असं दररोज चाललं आणि जगद्गुरु तुकोबराय त्या पाखरांचं ऑब्झर्वेशन करायचे. समीक्षण स्टडी परीक्षण करायचे. काय पाखरांची जात आहे या ठिकाणी. दिवसा येतात पोट भरलं की घरी निघून जातात. पोट भरलं की घरी निघून जातात. मग अभंग लिहायचे जगद्गुरु तुकोबरायांनी. पिलो वाट पाहे उपवासी. एखाद्या चिमणीने जर विचारलं बाई थांब ना आजच्या दिवस इथे तिने सांगितलं पिलू वाट पाहतोय घरे. उपवासी प्रभाते चारी असी जाय. निघून जायची घरी महाराज. दुसऱ्या दिवशी परत यायची. जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिलं ते. मग त्यांनी विचार केला की पाखराप्रमाणे माणसाने असलं पाहिजे. पाखराप्रमाणे माणसाने असलं पाहिजे की पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनिया राहती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी. असं संसारामध्ये जीवन जगत असताना माणसानं राहिलं पाहिजे. 1.5 महिना ज्वारी राखली. राखल्याच्या नंतर आता तुम्ही विचार करा त्या दाण्यांमध्ये किती कणस त्या कणसांमध्ये किती ज्वारी असेल का. मोकळ्या पिशव्या मोकळ्या. मालक 1.5 महिन्यानंतर आल्याच्या नंतर त्याने पाहिलं आणि पहिला जगद्गुरु तुकोबरायांना म्हटलं खाली या महाराज खाली या खाली या. खाली आल्याच्या नंतर सांगितलं म्हणे असं वाटोळं करायचं होतं माझं तर मला अगोदर सांगायचं. मी राखण दुसरं कुणाला दिलं असतं. चला म्हणे आता तुम्हाला याची भरपाई करून द्यावी लागेल. काय करावं लागेल तुम्हाला याची भरपाई करून द्यावी लागेल. जगद्गुरु तुकोबराय चला कुणाकडे पाटलाकडे गेले. पाटलाकडे पाटील पण होते तिथे. पहिले भांडणं पाटलाकडे जायचे. पहिले पाटीलही तसे होते आणि भांडणं तसेच होते. आता पाटलाला पण कोणी भीत नाही. पाटील करणी बैसले जाण आला घेऊन तया ठाया. तिथे येऊन बसले. तिथे आल्याच्या नंतर सांगितलं पाटील जगद्गुरु तुकोबरायांनी ज्वारी राखण्यासाठी घेतली त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना मी अर्धा मन ज्वारी देणार होतो पण यांनी माझं व्यवस्थित राखण केलं नाही. मोठं नुकसान माझं केलं आणि याची भरपाई महाराजांना करून द्यावी लागणार आहे. तेव्हा जगद्गुरु तुकोबरायांना त्या पाटलाने नकशिकांत निहाळलं आणि सांगितलं तुकोबराया सावकार सांगतात ते खरं आहे का. तेव्हा सांगितलं हो खरं आहे खरं आहे. सांगा मग जगद्गुरु तुकोबराया किती झाली असती ज्वारी. पाटलाला विचारलं. पाटलाने सांगितलं झाली असती 2 मन. किती 2 मन झाली असती. तुकोबरायांना विचारलं. तुकोबराय म्हणले 5 मन झाली असती. किती 5 मन झाली असती. तर त्या ठिकाणी
ते म्हटले मालक म्हणतोय 2, तुम्ही म्हणताय 5 जगद्गुरु तुकोबराय, काय केलं पाहिजे? त्यांनी सांगितलं नाही, चांगलीच होती ती, तेवढी झालीच असती, पण मी भरून द्यायला तयार आहे. रघुकुल की रीत चली आई, जान जाए पर बचन न जाये. या ठिकाणी घरामध्ये खायला दाना नसताना देखील या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं मी भरून देण्यासाठी तयार आहे. कागदावरती मोडीत जगद्गुरु तुकोबरायांनी सही केली आणि पाटील म्हटला एक काम करा ना, माझ्यासोबत बांधावरती चला, किती ज्वारी आहे आणि किती खाल्ली ही मला माझ्या डोळ्याने एकदा बघू द्या. काय करू द्या? माझ्या डोळ्याने एकदा मला बघू द्या. तिथे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय पुढे चालले, पाटील पाठीमागे आहे आणि शेतमालक पाठीमागे आहे. जेव्हा बांधावरती जगद्गुरु तुकोबराय गेले तर त्यावेळेला ते एका कणसामध्ये या ठिकाणी पांडुरंग परमात्मा डोलत होता. जगद्गुरु तुकोबराय गडबडायला डोलायला लागले आणि सांगितलं देवा पांडुरंग परमात्मा तू या ठिकाणी का आलास आणि का उतरला? अशी भक्ती जगद्गुरु तुकोबरायांनी केली. ती ज्वारी झाली किती माहिती का? ती ज्वारी झाली 15 मन. त्या ठिकाणी बघा आता त्याला सांगितलं पाटलाला, हे बघ तुझी जी 2 मन आहे ना ती घे आणि शांत राहा. ती झाली 15 मन, उरलेली जगद्गुरु तुकोबराला देऊन टाका. पण तुकोबराने सांगितलं ती माझ्या कष्टात अजिबात बसत नाही. अशी भक्ती जेव्हा जगद्गुरु तुकोबरायांनी केली, पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या सोबत होता आणि त्याचा परिणाम असा झाला की गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. अशी भक्ती जी आहे सगळ्या दुःखांना बाजूला ठेवून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी भक्ती केली. म्हणून महाराज म्हणतात भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, आम्ही केली सांडोनी उद्वेग, आम्ही केली सांडोनी उद्वेग, आम्ही केली सांडोनी उद्वेग. भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये संगतीमध्ये आम्ही आलो आणि आम्हाला काय झालं तर सुख प्राप्त झालं. तर देवा तुकोबराय आपण भगवान परमात्म्याकडे सुख आहे का? तर असं आहे जगामध्ये तुम्हाला सुख जर हवं असेल तर जी गोष्ट ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी शोधावी लागेल. अन्य इतरत्र ठिकाणी तुम्हाला ती कुठेही मिळणार नाही. एखाद्याला जर किराणा घ्यायचा असेल तर त्याला निवाशामध्ये गेल्याच्या नंतर सोनाराच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर तो नाही, किराणा दुकानामध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. मग तुम्ही सांगा की या ठिकाणी भगवान परमात्मा जो आहे आपण सर्व ज्याचे दास आहोत हा, आणि ज्या ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी निळोबरायांनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाची ज्या सर्वांनी उपासना केली तो आपला सर्वांचा देव म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. त्याच्या ठिकाणी सुख आहे का? तर सुख नाही, ते सर्व सुखाचा आगर आहे. काय? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. त्या भगवान परमात्म्याच्या संगतीत आपल्याला राहावं लागेल. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्याच्या संगतीमध्ये आम्ही राहिलो आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय झालं तर सुख झालं. तर अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सुख झाले
ओलांडून उद्वेग. पहिल्या चरणामध्ये उद्वेग जो आहे, दुःख आहे, मोह आहे, आशा आहे, हे जगद्गुरु तुकोबारायांच्या पाठीमागे लागले होते. पण दुसऱ्या चरणामध्ये येईपर्यंत जगद्गुरु तुकोबारायांच्या पराकाष्ठा आणि भगवान परमात्म्याबद्दलची जी ओढ आहे, जी अपेक्षा आहे, ती त्या सर्वांनी पाहिली. आणि दुसऱ्या चरणामध्ये उद्वेग नावाचा जो दोष आहे, दुःख आहे, मोह आहे, आशा आहे, हे जगद्गुरु तुकोबारायांना सोडून पळून गेले. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. जगद्गुरु तुकोबारायांना आनंद प्राप्त झाला. सर्व सुखाचे आगर, तो जो आनंद आहे तो भगवान परमात्म्याच्या ठिकाणचा सुख त्यांना भेटलं. तर या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना किती सुख झालं हे जर कोणी विचारलं तर महाराज सांगतात ते सांगता येणार नाही. जसा एखादा माणूस आहे, त्याला जर विचारलं, तो जर नेवाशाचा माणूस मुंबईला गेला, 4-6 दिवस फिरण्यासाठी थांबला आणि थांबल्याच्या नंतर या ठिकाणी पाठीमागे आला आणि त्याला एखाद्या मित्राने जर विचारलं, रामभाऊ किती दिवस थांबला? 5-7 दिवस मुंबईला थांबलो. मुंबईला थांबल्यानंतर काय पाहिलं? अरे खूप खूप पाहिलं. सगळ्यात महत्वाचं काय पाहिलं? त्याने सांगितलं समुद्र पाहिला, पाऊस झालेलं होतं, इतकं पाणी. मग याने विचारलं त्याला, पाणी किती होतं रे? 10,000 लिटर होतं का 20,000? ते म्हणे 1000 नाही रे, खूपच होतं. मग 50,000, 1,00,000? त्याने सांगितलं अजिबात नाही, पाणीच पाणी होतं. काय होतं? पाणीच पाणी होतं. असं एका साधकाने जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न केला की भगवंताच्या सान्निध्यामध्ये आल्याच्या नंतर आणि आयुष्यभर भगवान परमात्म्याची उपासना तुम्ही केल्याच्या नंतर तुम्हाला जी भगवान परमात्म्याची सेवा घडली, त्या सेवेतून किती सुख झालं? तर महाराज म्हणतात की हे सुख मला शब्दामध्ये सांगता येणार नाही, कारण ते बहुसुख आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, बहु झाले जीवा
पळाले उद्वेग सांडोनिया 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 उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुखा माझाले दरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया तुका म्हणे बहु सुख झाले जीवा टंग घडलिया सेवा विठोबाची सुखा माझाले दरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया. धावत्या वेळेमध्ये या ठिकाणी तिसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत श्री तुकोबरायांचा 3 चरणाचा निवडलेला होता. त्या अभंगाचा भाव असाच असेल असा माझा अजिबात दावा नाही, कारण याचा भाव जगद्गुरु तुकोबरायांनाच ज्ञात आहे. नेमकं जगद्गुरु तुकोबरायांना काय सांगायचं होतं आणि इथे उभा राहिल्याच्या नंतर प्रत्येक वक्ता त्याच्या त्याच्या ज्ञानानुसार अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवत असतो. जे योग्य असेल ते ज्ञानोबराय तुकोबर आहे, परमपूज्य गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी यांचं आहे. जे अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, माझे मला परत करा असं म्हणणार नाही, कारण परत जर केलं तर ते पुढच्या कीर्तनात परत येईल नाही का. हा, तर ते तुम्हाला जिथे वाटेल तिथे सोडून द्या सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. तर या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य भगवानजी महाराज जंगले शास्त्री यांच्या मार्गदर्शनाने परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी तांबे महाराज असतील, रामकृष्ण महाराज काळे गुरुजी असतील,